गुड मॉर्निंग मंडळी, सीताराम. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज काढलेला आहे किचनचा पसारा आणि अर्धे भांडे घासले तर अर्धे घासायचे राहिले. तर इतका भरपूर असा पसारा निघाला. चिल्लर सगळे प्लास्टिकचे डबे ते सगळे आज घासायला घेतलेले आहेत, स्टीलचे डबे. आणि अर्धा पसारा घासायचा आहे, अर्धा पुन्हा घासायचा आहे. तर बघा एवढा पसारा काढला आहे मी. आणि आता एवढं घासणं, बारीक चिल्लर सामान ठेवणं, ह्याच्यामध्ये दिवस जातो. पूर्ण अलमाऱ्या चक्क धुवून घ्यायच्या आहेत, घासून घ्यायच्या आहेत, कागद वगैरे लावून. तर आता बघा हे का सगळं असं भगुन्यानं टोपल्यानं सगळं सामान काढलं आहे. चिल्लर सामान जे आहे ते कवरमध्ये बांधलेलं आहे. आणि आमच्या पिल्लूचं दूध आलं नाही म्हणून त्याचा गर्दा वेगळाच आहे, माझ्या कामाचा गर्दा वेगळाच आहे. तर आता आलेला आहे दूध, चहा प्यायचा आहे आणि लागायचं आहे कामाला. तर तुमचा दसरा सुरू झाला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आमचा दसरा आम्ही कसं काढतो काय नाही, पूर्ण साफसफाई वगैरे सगळं बघत राहा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल.
दसरा कसा काढते, आमच्या इथं दरवर्षीच काय करतात, कसं करतात, आता पूर्ण तुम्हाला कामाचे व्हिडिओ आणि दसऱ्याचे व्हिडिओ आमच्या साऊथमधले बघायला भेटते. तर पुढे पण व्हिडिओ बघत राहा, स्किप न करता. आणि मी कशा पद्धतीनं आणि घरातलं एक ना एक भांडं, एक ना एक वस्तू मी अशी काढीत असते घासायला, की अर्धं ठेवायचं अर्धं हे करायचं. असं नाही की 9 दिवसाचे घटं असतात आणि देवीचं खूप कडक असतं, जितकं नियमानं केलं तेवढं चांगलं असतं. तर एक ना एक सामान काढते, त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ बघत राहा. आणि कसा दसरा काढला काय नाही, तुम्हाला कसं वाटलं काय नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भरपूर असे आज भांडे पण घासले होते आणि मला दुपार झालेली आहे, 2 वाजले होते सगळं पॅकिंग करायला. म्हणलं तर पूर्ण सामान वगैरे डब्यामध्ये छोट्या छोट्या जे बॉटल आहे ते काढायला तर सोप्या राहतात, पण खायला खूप अवघड. तर सगळं असं घासून वाळू घालून ठेवणं म्हणलं तर सगळे दुसरे कामं एकदम सोपे असतात, पण हे कामं लई अवघड असतात. तर मस्त काढलेला आहे दसरा. आणि कसे वाटले व्हिडिओ, कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब द माय चॅनल. आणि बघा किती लई भांडे असे पूर्ण घासून ठेवलेले आहेत मी. भरपूर असे भांडे घासले तर चिल्लर भांड्यालाच खूप टाईम लागतं, मोठे भांडे तर भरपूर होते. तर येणारे व्हिडिओ पण स्किप न करता नवरात्रीचे दसऱ्याचे बघत राहा. आवडलं लाईक शेअर आणि सबस्क्राईब द माय चॅनल.